नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी सुरू आहे। प्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीमध्ये भाऊबीज असा दिवस असतो की बहीण भावाच्या नात्यातला गोडवा जपणारा हा दिवस आहे। बहीण भावासाठी खूप खास असा दिवस आहे, गोड दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि तोच गोडवा जपण्यासाठी आज आपण 2 किलो खव्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहे। या अगोदर तुम्ही बऱ्याच रेसिपी गुलाबजामुनच्या पाहिल्या असतील, पण त्यामध्ये काही 2 वाट्याचं प्रमाण असतं, अर्धा किलोचं प्रमाण असतं, पण आज आपण 2 किलो खव्यापासून अगदी योग्य प्रमाण घेऊन गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहे। अगदी बाहेर बेकरीमध्ये आपल्याला जसे रसरशीत खुसखुशीत असे गुलाबजामुन मिळतात, अगदी तसेच गुलाबजामुन आपण घरच्या घरी बनवू शकतो। खूप सोपी रेसिपी आहे आणि स्टेप बाय स्टेप ही सगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। योग्य प्रमाण यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे तुमचे गुलाबजामुन हे परफेक्टच होणार। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। गुलाबजामुन तेलात विरघळू नये म्हणून काय करायचं हे पण मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर गुलाबजामुन आतून खुसखुशीत व्हावे म्हणून काय करायचं, मैद्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं किंवा बेकिंग पावडरचं प्रमाण किती घ्यायचं हे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे तुमचे गुलाबजामुन अगदी मस्त होतील। या भाऊबीज निमित्त तुम्ही नक्की करून पहा। एकदम मस्त रसरशीत आणि आतून खुसखुशीत आतपर्यंत पाक असणारे, तोंडात घालताच विरघळणारे हे गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहे। या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खव्याचे गुलाबजामुन करण्यासाठी इथे मी 2 किलो खवा घेतलेला आहे। आज मी तुम्हाला 2 किलोचे गुलाबजामुन कसे करायचे ते दाखवणार आहे। त्याचबरोबर यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा किलो मैदा। तर इथे मी तुम्हाला एका भांड्याचं प्रमाण म्हणजेच किंवा वाटीचं प्रमाण दाखवणार आहे। त्याचबरोबर वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे, म्हणजे गुलाबजामुन करायला तुम्हाला अगदी सोपं जातं आणि एकदम परफेक्ट गुलाबजामुन होतात। तर 2 किलो खवा आहे तर अर्धा किलो मी मैदा घेतलाय। याचा अर्थ जर 1 किलो तुमचा खवा असेल तर पाव किलो एवढा आपल्याला मैदा लागणार आहे। आणि जर तुम्ही वाटीने मोजून खवा घेतला, जर समजा तुम्हाला वजनाचं प्रमाण नाही कळलं, तुम्ही घरी खवा बनवलेला आहे, तर तुम्ही 1 वाटी घ्या किंवा एक असं भांडं घ्या, त्याने खवा मोजून घ्या। 4 वाट्या जर खवा झाला तर 1 वाटी मैदा घालायचा, हे योग्य प्रमाण आहे। परफेक्ट तुमचे गुलाबजामुन होतील। आणि इथे मी 2 किलो खव्यासाठी 2.5 किलो एवढी साखर घेतली। याचा अर्थ जर 4 वाट्या खवा असेल तर 5 वाट्या साखर आपल्याला वापरायची आहे। आणि साखरेचा पाक करण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे, गुलाबजामुन तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि इथे मी घेतले बेकिंग पावडर। तर यामध्ये मी सोडा न घालता फक्त बेकिंग पावडरचा वापर करते, त्यामुळे गुलाबजामुन अगदी मार्केटमध्ये मिळतात, बेकरीमध्ये मिळतात तसे परफेक्ट गुलाबजामुन होतात। आणि थोडीशी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। तर इथे मी बेकिंग पावडरचं प्रमाण ही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण पाक करण्या अगोदर हा खवा मळून घेऊयाच, म्हणजेच आपण यामध्ये मैदा घालून हा खवा मळून घेणार आहोत। पण त्या अगोदर आपल्याला हा खवा मऊ करून घ्यायचा आहे। तर कोणत्या पद्धतीने हा खवा मऊ करून घ्यायचा, आपण कितीही हाताने हा खवा चुरला तर तो एकजीव होत नाही किंवा मऊ होत नाही। तर त्यासाठी एक पद्धत मी तुम्हाला सांगते। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये आपण हा खवा घालूया। तर खव्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घाला, म्हणजे तो मिक्सरमध्ये एकसारखा फिरतो आणि मऊ होतो। आणि असा अख्खा गोळा घालू नका, नाहीतर तो व्यवस्थित यामध्ये मिक्स होणार नाही किंवा तो मिक्सरमध्ये बारीक होणार नाही। तर अगदी 1 वाटीवर खवा घालायचा आहे आणि हात आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता हा खवा मी छान मिक्सरवरती फिरवून घेतला आणि छान मऊसूत झालेला आहे। हे पहा, याचे असे गोळे तयार होते आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा सगळा खवा मिक्सरवरती थोडा थोडा फिरवून घ्यायचा आहे। आणि इथे एक लक्षात ठेवा,
हा खवा जेव्हा आपण मिक्सरमध्ये घालतो, भांड्यामध्ये घालतो, तेव्हा मिक्सर अगदी बंद चालू करून हा खवा बारीक करून घ्यायचा आहे। डायरेक्ट तुम्ही बटन चालू करून ठेवू नका, नाहीतर हे भांडं खराब होऊ शकतं किंवा हा जो खवा आहे तो व्यवस्थित बारीक होत नाही। तर त्यासाठी मिक्सर बंद चालू असा करून हे आपल्याला खवा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण हा सगळा खवा मिक्सरवरती फिरवून घेऊया। इथे मी सगळा खवा मिक्सरवरती फिरवून घेतला आणि एका पसरट परातीमध्ये काढून घेतलेला आहे, कारण आपल्याला यामध्ये मैदा घालून परत हा छान मळून घ्यायचा आहे। त्यामुळे मी असं पसरट परातीमध्ये काढून घेतलाय। आता यामध्ये आपण थोडीशी वेलदोड्याची पूड घालूया। गुलाबजामुनच्या आतून सुद्धा छान टेस्ट यावी म्हणून यामध्ये मी आतून घालते। जर तुम्हाला आतून घालायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाकामध्ये सुद्धा घालू शकता। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेकिंग पावडर। तर इथे मी तुम्हाला हा चमचा दाखवते आणि हे प्रमाण दाखवते। 1 किलोसाठी हा 1 चमचा एवढी बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर इथे मी तुम्हाला चमचे सुद्धा दाखवते। तर हा तुम्ही पाहू शकता मीडियम साईजचा चमचा आहे आणि इथे हा चमचा सुद्धा तुम्ही पाहू शकता हा थोडासा मोठा आहे। तर हा जो मीडियम साईजचा चमचा आहे याने आपल्याला 2 चमचे घालायचे। तुमचा जर चमचा खूप मोठा असेल तर कमीत कमी बेकिंग पावडर घाला। तर या चमच्याने 2 चमचे आपण 2 किलोसाठी बेकिंग पावडर घालतोय। अशाच पद्धतीने आपण आणखी 1 चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालूया। आता यामध्ये आपण घालूयात मैदा। हा मैदा मी स्वच्छ 2 वेळा चाळून घेतलाय। चाळून घेतल्यामुळे मैदा हलका फुलका होतो, यातल्या गुठळ्या मोडल्या जातात, त्यामुळे तो पदार्थामध्ये चांगला मिक्स होतो। तर इथे मी मोजून मैदा अर्धा किलो घेतलाय। तर सगळा डायरेक्ट यामध्ये घालू नका, थोडा थोडा करून घाला। तर आपल्याला आता या खव्यामध्ये हा मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, असा एकजीव करून घ्यायचा आहे। याचा मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे माझा खवा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मीडियम साईजचा आहे। त्यामुळे यामध्ये किती मैदा बसतोय ते मी तुम्हाला दाखवतेच। यामध्ये मी अर्धा आत्ता घातलाय, अर्धा नंतर लागेल तसा घालूयात। प्रथम घातलेला सगळा मैदा मी मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण बाकीचा मैदा सुद्धा यामध्ये घालून घेऊयात। सगळा मैदा या खव्यामध्ये मिक्स करून झाला। आता काय करायचं, थोडासा खवा असा बाजूला घ्यायचा आहे आणि हा खवा आता चुरून घ्यायचा आहे। तर खवा चुरताना बोटाने चुरू नका, तर तळ हाताने चुरून घ्यायचा आहे। तर हे पहा अशा पद्धतीने या पद्धतीने चुरल्यामुळे काय होतं की गोळी आपली अगदी एक प्लेन मऊ होते आणि गुलाबजामुन आतून छान खुसखुशीत होतात। त्यामुळे असं छान मळून घ्या, म्हणजे गुलाबजामुन सुद्धा तुमचे एकदम मस्त होतील। अशा पद्धतीने आपण थोडं थोडं हा खवा बाजूला घेऊन मळून घेऊया। तुमचा खवा जर थोडा असेल तर तुम्ही एकदम मळून घेतला तरीही चालेल, पण इथे माझ्या खव्याची क्वांटिटी ही जास्त आहे, त्यामुळे मी असा थोडा थोडा बाजूला घेऊन चुरून घेते। सगळा खवा मी छान मळून घेतला। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे असंच बाजूला ठेवूया आणि आता आपण पाक तयार करून घेऊया। तर साधारण 2.5 किलो मी साखर घेतलेली आहे। यामध्ये जवळजवळ मी 1.5 तांब्या पाणी घातलं, म्हणजेच साखर जेवढी आहे त्याच्या निम्म्याहून जास्त पाणी घालायचं आहे। म्हणजेच आपल्याला हा पाक खूप घट्टही करायचा नाही आणि खूप पातळही ठेवायचा नाही। तर चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे किंवा उकळून घ्यायचा आहे। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त लागतं। जेव्हा आपण एक तारी पाक तयार करतो किंवा गोळीचा पाक तयार करतो त्यावेळेस त्याला पाणी कमी लागतं, अर्ध आपण पाणी त्यामध्ये घालतो। पण जेव्हा आपण गुलाबजामुनचा पाक करतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त लागतं। तर जेवढी साखर आहे त्यापेक्षाही अर्ध्याहून थोडंसं जास्त पाणी मी घातले। आता याला उकळी काढून घेऊया। पाकाला आपल्याला उकळी आल्यानंतर एक 6 ते 7 मिनिटे हा पाक मी परत छान उकळून घेतलेला आहे
आणि आता आपला हा पाक तयार झालाय, असा चिकट लागतोय। आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही, फक्त जोपर्यंत हा पाक आपल्या बोटांना चिकट लागत नाही तेवढाच उकळून घ्यायचा आहे। इथे माझ्या पाकाची क्वांटिटी जरा जास्त आहे, त्यामुळे एक 7 मिनिटे मला लागली। तर तुम्ही कमी पाक असेल तर वेळ मात्र कमी लागेल। आता यामध्ये आपण वेलदोड्याची पूड घालूया। 1 चमचावर मी वेलदोड्याची पूड परत घालते, कारण पाकामध्ये सुद्धा चव खूप छान येते। त्यामुळे आता आपण हे मिक्स करून घेऊया। इथे आपला पाक तयार झाला, आता आपण हा बाजूला ठेवूया। पाक तयार झाला आणि 10 मिनिटे आपण हा खवा भिजवून घेतला। तर इथे आता आपण गोळ्या तयार करून घेऊया। हे थोडंसं बाजूला घेऊया आणि यामध्ये आता गोळ्या तयार करून घेऊया। तुम्हाला गुलाबजामुन केवढे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता। जर तुम्हाला एकसारखे गुलाबजामुन जमत नसतील तर एखादा चमचा घ्या आणि त्या चमच्याचे माप करून तुम्ही याच्या गोळ्या तयार करून घेऊ शकता। तर इथे अशा पद्धतीने थोडासा खवा अगोदर असा हाताने दाबून घ्यायचा, म्हणजे याला अजिबात चिरा जात नाही आणि एकसारखी मऊ गोळी तयार होते। आता तुम्ही पाहू शकताय अगदी मऊ लुसलुशीत अशी गोळी आपली तयार झाली। आणि याच साईजच्या मी गोळ्या करते, खूप छोट्या नाही तर मीडियम साईजच्या मी गोळ्या करून घेते। तुम्हाला ज्या साईजच्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण अगोदर थोड्याशा गोळ्या करून घेऊया आणि नंतर तळायला घेऊया। एका बॅचमध्ये जेवढ्या गोळ्या तळून होतात तेवढ्या गोळ्या सुरुवातीला करून घ्यायच्या आणि नंतर बाकीच्या जसजशा गोळ्या तळून होतील तसतसं तुम्ही या गोळ्या तयार करू शकता। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। चांगलं म्हणजे खूपही कडक करायचं नाही किंवा खूप कमी गरम करायचं नाही, तर अगदी मीडियम साईजचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये जेव्हा आपण गोळी टाकू त्यावेळेस त्याला हळुवारपणे अशा बुडबुडे यायला सुरुवात झाली पाहिजे। मी तुम्हाला एक गोळी टाकून दाखवते। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। खूप मोठे गॅस ठेवला तर गुलाबजामुन वरून काळे होतात आणि आतून मात्र कच्चे राहतात। त्यासाठी मीडियम गॅसवरती खरपूस रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। एक 2 मिनिटे तळल्यानंतरच यामध्ये झारा घालून हे हलवून घ्या। लगेच हलवू नका, नाहीतर गुलाबजामुन तुटतील। तर त्यासाठी एखादा मिनिटभर तळून घ्यायचे आणि नंतर यामध्ये झारा घालून हे अलगदपणे हलवून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला हे आपण टाकल्या तळाशी जातात, जसजसे हे तळतील किंवा ते याला छान असा रंग येईल तसे वरती येतात आणि छान हलके फुलके असे गुलाबजामुन होतात। आता तुम्ही पाहू शकता हे गुलाबजामुन आता वर यायला सुरू झालेला आहे आणि याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। पण एखादा मिनिटभर हे आणखी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम कमी गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान आतपर्यंत हे तळले जातात, खुसखुशीत होतात। आणि जेव्हा गुलाबजामुन एकदम परफेक्ट गुलाबजामुन आपले होतात त्यावेळेस हे असे वरती येतात, तेलावरती येतात, त्यावेळेस समजायचं की आतपर्यंत आपले गुलाबजामुन छान खुसखुशीत जाळीदार झालेले आहेत। आणि अशाच गुलाबजामुन आपले व्हायला पाहिजेत, तरच ते छान होतात, रसरशीत होतात। आता तुम्ही इथे पाहू शकताय की आपल्या गुलाबजामुनला छान असा खरपूस रंग आलेला आहे आणि खूप छान अशा टम्म फुगलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त झालेत। आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजामुन सुद्धा तळून घेऊयात। तर इथे मी एक तुम्हाला टिप देईन की गुलाबजामुन जर तुमचे तेलामध्ये फसकत असतील किंवा ते विरघळत असतील तर जो खवा आहे त्यामध्ये आणखी थोडंसं तुम्ही मैदा घाला, नंतर ते चुरून घ्या आणि परत ते गुलाबजामुन तळायला सुरू करा, म्हणजे तेलामध्ये ते फसकणार नाहीत। बऱ्याच वेळा काय होतं की फुल फॅट दूध असतं ना, त्यामध्ये खूप सारं तुपाचं प्रमाण असतं, त्यामुळे एखाद्या वेळेस मैदा कमी पडू शकतो आणि त्यामुळे गुलाबजामुन फसकू शकतात किंवा तेलामध्ये विरघळू शकतात। आता आपण हे ताटात घेतलेले गुलाबजामुन या पाकामध्ये सोडूया। खूप कडक पाकामध्ये हे गुलाबजामुन घालू नका, थोडासा कोमट पाक करून घ्यायचा आहे
आणि हे गुलाबजामुन आपण तळून काढल्यानंतर ते लगेच पाकामध्ये घालू नका। एखादा मिनिट ताटामध्ये अगोदर काढून घ्या आणि नंतर ते पाकामध्ये घाला, म्हणजे पाकामध्ये ते गुलाबजामुन विरघळणार नाहीत। तर इथे हे गुलाबजामुन मी पाकामध्ये घातलेले आहेत। पाक ही कोमट आहे आणि त्याचबरोबर 1 मिनिटभर तेलामधून काढून झालं, नंतर मी यामध्ये गुलाबजामुन घातले। आता दुसरी बॅच आपली वरती आलेली आहे, म्हणजेच हे छान फुगलेले आहेत गुलाबजामुन, तुम्ही पाहू शकताय। आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गुलाबजामुन करून घेऊयात। इथे मी सगळे गुलाबजामुन करून घेतले, तुम्ही पाहू शकताय। पातेलं 2 किलोमध्ये अगदी एकदम गच्च भरलेलं आहे। 2 किलोचा खवा होता, पण जवळजवळ 4 ते 5 किलो एवढे गुलाबजामुन झालेले आहेत। तर एक गुलाबजामुन मी तुम्हाला काढून दाखवते। एकदम मस्त असे रसरशीत गुलाबजामुन तयार झालेले आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हा गुलाबजामुन निघतोय। हे पहा, आतून आतपर्यंत हा पाक मुरलेला आहे। कॅमेऱ्याच्या समोर आणून तुम्हाला दाखवते। एकदम मस्त असे रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले आणि मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। हे बघा, तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवते। हे पहा, अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि मस्त असे साध्या सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुमचे गुलाबजामुन एकदम मस्तच होतील, परफेक्टच होतील। दिवाळी स्पेशल रेसिपी आहे, नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। परत एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।